महालक्ष्मीचे आशीर्वाद आहेत। ही भूमी छत्रपती शिवरायांची, ही भूमी छत्रपती ताराराणींची, ही भूमी पुरोगामी विचाराचे छत्रपती शाहूंची। आणि आता या भूमीवरती अधिकार दाखवण्यासाठी राजेश क्षीरसागर त्या भूमीचे वारसदार होणार आहेत आणि उद्याच्या विधानसभेमध्ये वाजत गाजत ते जाणार आहेत। 25 वर्ष संघर्ष केलेला ऊस माझ्या शेजारीचा आहे भावानो, आणि हे राजेश क्षीरसागर आमदार होणार त्याचे हे शुभ संकेत आहेत असं मला या ठिकाणी नोंद करावं वाटतं। भावानो, आज जरा तरुण होऊन तुमच्या समोर बोलायला आलोय, कारण तारुण्य हे केसाच्या रंगावरती उभं नसतं। मी या व्यवस्थेमध्ये 75 वर्षाचे तरुणही पाहतोय आणि 25 वर्षाचे म्हातारे सुद्धा पाहतोय। त्यामुळं इथं उपस्थित असलेल्या तुम्हा तरुणांच्या चेहऱ्यावरचा उदंड उत्साह आणि सळसळतं तारुण्य बघितल्यानंतर राजेश क्षीरसागर हे आमदार होणार हे सांगायला कुणा भविष्यवेत्याची गरज आहे असं मला वाटत नाही। महाराष्ट्रातल्या 28,000 ग्रामपंचायती, 354 तालुक्यांनी 36 जिल्ह्यातले साधारणतः 288 उमेदवार निवडणुकीच्या रणांगणामध्ये उभे आहेत। महायुतीनं उभं केलेलं जे रणकंदन आहे, या रणकंदनामध्ये नव्या क्रांतीचा कोंबडा आरवणार आहे आणि उद्या महायुती सत्तेवरती येणार म्हणजे येणार आहे। 25 वर्ष चळवळीमध्ये अनेकांचा माज या मातीमध्ये भावानो आम्ही उतरवला। भीतीचा व्हायरस कधी आमच्या जवळ सुद्धा आला नाही। वाडाविरुद्ध गावगाड्याच्या संघर्षामध्ये सातत्यानं आम्ही लढ्याच्या भूमिकेमध्ये उभे राहिलो। या महाराष्ट्रातल्या 48 घराण्यांनी 3 पिढ्यांना लुटलं, विशेष करून काँग्रेसनं लुटलं असं मी म्हणेन। आणि या कोल्हापूरच्या मातीमध्ये काँग्रेसच्या उमेदवारानं माघार घेऊन राजेश क्षीरसागरांना विजयी होण्याचे संकेत दिलेत आणि हा महालक्ष्मीनं दिलेला भावानो आशीर्वाद आहे असं मला वाटतं। आतापर्यंत या काँग्रेसच्या नेत्यांनी जर या महाराष्ट्रामध्ये काही रुजवलं असेल तर फसवणूक आणि विश्वासघाताची शस्त्र सातत्यानं सामान्य माणसांच्या समोर उभी केली। यांच्या घरातलं रांगणारं बाळ सुद्धा आमचा आमदार म्हणून त्याची ओळख व्हायला लागली। अरे 5 वर्षाच्या बोलीनं ठेवलेलं हे आमचं गडी या व्यापक अशा जनतेचं मालक बनायला लागले आणि त्या मालकशाहीला विरोध करण्यासाठी आज महायुती या महाराष्ट्राच्या मातीमध्ये पाय रोवून ठामपणानं उभी आहे। मी तुम्हा तरुण मित्रांना एवढंच मित्रांनो सांगतो की पाय जरूरपणानं बघा, असे पाय बघा आणि अशा पायावरती नतमस्तक व्हा की ते पाय तुम्हाला लायकीचे वाटायला पाहिजेत। हे सगळे तरुण कार्यकर्ते त्यांना मी एवढंच सांगेन मित्रांनो, पाय लायकीचे बघा, नेता साधारणतः पारदर्शी बघा, चारित्र्याने नैतिकतेची शस्त्र घेऊन तो उभा आहे का बघा आणि मगच त्याचे दास बना। या महाराष्ट्रामध्ये या महाराष्ट्राचा इतिहास मला असं सांगतोय की या कोल्हापूरनं आतापर्यंत शिवसेनेला सातत्यानं बाळसं दिलं। याही वेळेला एक विराट अशा स्वरूपाचा विजय या मातीमध्ये राजेश क्षीरसागरांच्या रूपानं आपल्याला उभा करायचा आहे। आतापर्यंत शिकार तुम्ही केल्या आणि या लोकांनी फरी वाटून घ्यायचं काम केलं। या लोकांना धडा शिकवण्यासाठी मित्रांनो आज मी तुम्हाला जागं करायला आलोय। बोलीवरती बदलणारा लोकप्रतिनिधी आम्हाला नको आहे, कारण खुजा माणसांच्या सावल्या या राजकारणामध्ये लांब होत आहेत। मग सूर्यास्त झाला म्हणून ओरड करायची भावानो गरज नाही। अरे या साधारणतः महाराष्ट्राच्या साधारणतः व्यापक अशा पटलावरती या 288च्या कळपामध्ये एक राजेश क्षीरसागर अशा ताकदीनं पाठवा, अशा ताकदीनं पाठवा की ज्या माणसानं सातत्यानं गोरगरिबासाठी कष्टकऱ्यांच्यासाठी काम केलं, रुबाब नाही, बडेजाव नाही, नम्रता आणि नैतिकतेची शस्त्र घेऊन राजेश क्षीरसागर या कोल्हापूरच्या मातीमध्ये कशा पद्धतीनं काम करतायत हे गेली 15-20 वर्ष मी पाहतोय। त्यामुळे ही कोल्हापूरची जनता निश्चितपणानं भूकंप घडवणार आहे भावानो आणि सोन पावलांनी राजेश क्षीरसागरांच्या रूपानं आमदारकीची लक्ष्मी या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये जाणार आहे।
सणासुदीचा आनंद द्विगुणित करा वारणा उत्पादनांसोबत. वारणा श्रीखंड, तूप, दही, दूध, लस्सी, बटर, चीज, आणखी बरंच काही. सणासुदीच्या काळात शुद्ध आणि सात्विक वारणा उत्पादने घरी आणा. वारणा, आनंद अस्सल चवीचा.